हिरोशिमा आणि नागासाकी कोसळला अणुबॉम्ब आणि नागासाकीतल्या 74,000 जणांचा जागीच मृत्यू झाला. 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानमधील हिरोशिमा येथे पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला होता. अणुबॉम्बचा स्फोट झाल्यानंतर हिरोशिमामध्ये 13 चौरस किलोमीटरच्या प्रदेशात विध्वंस झाल्याचं सांगितलं जातं. एका क्षणात हजारो लोक मृत्युमुखी पडले. या बॉम्ब हल्ल्याने झालेल्या हानीचा पूर्ण अंदाज येण्यापूर्वी अमेरिकेने नागासाकी या दुसऱ्या एका जपानी शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आला. नागासाकीवर 9 ऑगस्ट 1945 रोजी अणुबॉम्ब टाकण्यात आला. वास्तविक नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ला नियोजित नव्हता. मग हे शहर अणुबॉम्बचं लक्ष्य कसं काय वेधलं? 8 ऑगस्ट 1945 ची रात्र संपत आली होती. अमेरिकेचे B-29 सुपरफॉरेस्ट बॉक्स बॉम्बर विमान एक बॉम्ब सज्ज ठेवण्यात आला होता. एखाद्या प्रचंड मोठ्या कलिंगडासारखा. या बॉम्बचं वजन 4050 किलो होतं. विन्स्टन चर्चिल या संदर्भ घेऊन या बॉम्बचं नाव फॅट मॅन असं ठेवण्यात आलं होतं. कोकुरा हे औद्योगिक शहर या दुसऱ्या बॉम्बचं लक्ष्य असणार होतं. जपानमध्ये सर्वात मोठे व सर्वाधिक दारुगोळ्यांची निर्मिती करणारे कारखाने होते. सकाळी 9:50 वैमानिक कलाखाली कोकुरा शहर दिसू लागलं. यावेळी B-29 विमान 31,000 फूट उंचावरून उडत होतं. बॉम्ब इतक्याच उंचावरून फेकला जाणार होता. पण कोकुरा शहरावर ढगांचं सावट आलेलं होतं. B-29 एक गिरकी घेऊन पुन्हा शहराच्या वर आलं. पण बॉम्ब फेकण्याची वेळ आली तेव्हा शहरावर धुराचं आवरण आलेलं होतं. खालच्या बाजूला विमानभेदी तोफा आग ओकत होत्या. B-29 मधलं इंधन भयंकर वेगाने संपत आलं होतं. परत जाता येईल इतकंच इंधन विमानात उरलं होतं. या मोहिमेचे ग्रुप कॅप्टन लिओनार्ड चियर यांनी नंतर सांगितल्यानुसार आम्ही सकाळी 9 वाजता उड्डाण सुरू केले. मुख्य लक्ष्यस्थळी पोहोचलो तेव्हा तिथे ढग होते. तेव्हाच आम्हाला बॉम्ब हल्ल्याचा संदेश मिळाला. मग आम्ही दुसऱ्या लक्ष्यस्थळाकडे म्हणजेच नागासाकीकडे निघालो. चालकाने बॉम्ब टाकणारं स्वयंचलित उपकरण सुरू केले आणि काही क्षणात तो महाकाय बॉम्ब वेगाने खाली निघाला. 52 सेकंदांनी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 500 फुटावर असताना बॉम्बचा स्फोट झाला. त्यावेळी 11:02 झाली होती. आगीचा प्रचंड मोठा लोट उठला. धुराच्या लोटांचा आकार सतत वाढत होता. जाऊन संपूर्ण शहराला व्यापू लागला. नागासाकीच्या समुद्र किनाऱ्यावर तरंगत असणाऱ्या जहाज आणि बंदरावर उभ्या होड्यांना आग लागली. नक्की काय झालं हे आसपासच्या कोणत्याच माणसाला कळलं नाही. हे सगळं दिसण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. शहराबाहेर काही ब्रिटिश युद्धकैदी खाणीमध्ये काम करत होते. त्यातील एकाने सांगितल्यानुसार संपूर्ण शहर निर्जन झालं होतं. सगळीकडे नुसता सन्नाटा. चहूबाजूंना लोकांच्या प्रेतांचे खच पडलेला. काहीतरी भयंकर घडल्याचं आम्हाला कळलं. लोकांचे चेहरे उतरले, हातपाय गळाले. त्याआधी कधी अणुबॉम्बबद्दल काही ऐकलं नव्हतं. नागासाकी शहर डोंगरांना वेढलेलं असल्यामुळे केवळ 6.7 चौरस किलोमीटर प्रदेशातच विध्वंस पसरला. नंतर नोंदवण्यात आलेल्या अंदाजानुसार अणुबॉम्बमुळे हिरोशिमात 1,40,000 लोक मरण पावले तर नागासाकीमध्ये सुमारे 74,000 लोकांचा मृत्यू झाला होता.